महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात कर्जतमध्ये वीज संघर्ष समितीने साखळी उपोषण सुरू केलंय। या आंदोलनाचा 5वा दिवस उजाडून देखील अद्याप तोडगा निघालेला नाही, तर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी केलेली चर्चा ही निष्फळ ठरली आहे। दरम्यान काल देशात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना कर्जतमध्ये आजही साखळी उपोषण सुरू आहे। तर या उपोषणात थेट लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाणारे पत्रकार बसल्याने महावितरणाच्या अधिकाऱ्यांची धांदड उडाली आहे। उन्हाळ्यात महत्त्वाची काम म्हणत 6 तास जाणारी लाईट पावसाळ्यात देखील तासनतास गायब आहे। सडलेले पोल, सतत तुटणाऱ्या विद्युत तारा, रोहित्र यंत्रणावर येणारा ताण आणि त्यामुळे विद्युत दाब कमी जास्त होऊन खराब होणारी विद्युत उपकरणे यामुळे नागरिकांच्या संतापाचा पारा चढला आहे। त्यामुळे कर्जतमधील वकील कैलास मोरे यांनी पुढाकार घेत वीज संघर्ष समितीच्या छत्राखाली त्रस्त ग्राहकांना एकत्र आणले। तेव्हा ग्राहकांना एक ना अनेक समस्या मांडत विद्युत महावितरण विरोधात रोष व्यक्त केलाय। हा वितरणाच्या कारभारात सुधारणा व्हावी म्हणून कर्जत शहरात हजारोंच्या संख्येनं मूक मोर्चा काढण्यात आलाय। तरीही महावितरणाच्या कारभारात बदल न झाल्यानं दिनांक 12 ऑगस्ट पासून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली। या आंदोलनाचा आज 15 ऑगस्ट रोजी चौथा दिवस होता। तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनीच या आंदोलनात सहभाग घेत उपोषणाला सुरुवात केली आहे। कर्जत प्रेस क्लबचे 10 पत्रकार आणि इतर 17 नागरिक असे 27 जण स्वातंत्र्य दिनी साखळी उपोषणाला बसलेत। एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे अखंडित विद्युत पुरवठ्यासाठी स्वातंत्र्य दिनी उपोषण करावे लागते। ही एक खेदाचीच बाब आहे। खासदारांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली। दिनांक 14 ऑगस्ट रोजी कर्जत किरवली येथे माझी लाडकी बहीण सन्मान यात्रा महिला मेळावा भरवण्यात आला। या ठिकाणी मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित होते। खासदार बारणे यांनी या महिला मेळाव्यात भाषण करून ते निघून गेले। मात्र त्यांनी उपोषणकर्त्यांची साधी भेट देखील घेतली नसल्यानं खासदारांना या आंदोलनाचे वावडे आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय। नमस्कार। आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झालाय। त्याचा आज 15 ऑगस्ट म्हणून आपण तो साजरे करतो, पण खरोखरच आपला देश स्वतंत्र झालाय का? कारण ब्रिटिशांपासून तर स्वतंत्र झालंय, पण आपल्या भारतातलेच लोक काही आहेत, भ्रष्टाचार किंवा असमानता अशा गोष्टी काही आहेत, त्यापासून आपला देश स्वतंत्र झालेला नाहीये। तर आज कर्जतकर म्हणून आपण इथे सर्व जमलेलो आहोत की कारण आपल्या मूलभूत हक्कांसाठी पण आपल्याला भांडावं लागतं की आपल्याला मूलभूत हक्क किंवा आपल्या मूलभूत गरजा या सुद्धा आपल्या वेळेवर मिळत नाही। त्यासाठी आपण हे कर्जतकर म्हणून इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत। तर एक मोठी समस्या म्हणजे कर्जतमध्ये अशी आहे की पाण्याची खूप मोठी समस्या आहे आणि ते पाण्याचं जी समस्या आहे ती लाईटीवर अवलंबून आहे आणि लाईटीची समस्या तर खूप मोठ्या प्रमाणात आहे कर्जतमध्ये। आणि ती समस्या तर इथं खूप दिवस झाले, आम्ही 2 महिने झाले होत आले तरी आता आम्ही आंदोलन झाले, आमचे मोर्चे झाले, आता उपोषणाला बसले, पण MECBचे कोणतेच अधिकारी जे आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत तशी पुरेपूर प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळालेली नाहीत किंवा जे समाधानकारक त्यांच्याकडून रिप्लाय यायला पाहिजे होता तो आलेला नाही कर्जतकरांसाठी। आणि जर आतापर्यंत उपोषण आमचं असंच चालू राहील, पण जर MECBच्या ऑफिस किंवा कार्यकर्त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं नाही किंवा आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर याच्या पुढे हे आमचं उपोषण आहे ते गांभीर्य प्रमाणात किंवा मोठ्या आक्रमक स्वरूपात जाऊ शकतं। त्याचे MECBच्या कार्यकर्त्यांनी याची दक्षता घ्यावी। आज प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी माझ्या तालुक्यातले सर्व पत्रकार बांधव इथे उपोषणासाठी आले, त्यांचे मी समितीच्या वतीने स्वागत करतो। आजचा जो उपोषणाचा चौथा दिवस आपण म्हणला, अजून 40 दिवस उपोषण चालू राहिलं तरी कर्जतचे नागरिक उपोषणाला रोज उपस्थिती दाखवतील। काल तालुका स्तरावरचे सर्व मोठे अधिकारी इथे आले होते। स्वतः प्राण साहेबांनी त्या विषयाचा 10 ते 15 मिनिटात सखोल अभ्यास केला। त्यांना या समस्या अवगत झाल्या
पण दुर्दैवाने पनवेलचे कार्यकारी अभियंता यांना आपण 23 तारखेला निवेदन देऊन सुद्धा कालपर्यंत त्याने ते कागद उघडून सुद्धा बघितले नव्हते. हे त्यांच्या प्रश्नोत्तरावरून आपल्याला कळून आलं. आपला लढा आपल्या मागण्यांसाठी असाच चालू राहणार आहे. आपली शेवटची मागणी, आपल्या मागण्या काय अशा नाही आहेत की आज आपल्याला त्यांचं आश्वासन मिळालं उद्याच्या उद्या पुऱ्या व्हाव्यात, पण त्या कालबद्धतेनुसार त्यांनी आपल्याला प्रोग्राम द्यायचा आहे. याच्यासाठीच आपण इथे बसलोय. त्या सर्व मागण्यांबाबत स्पष्ट आपल्याकडे आराखडा आल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारे उपोषण सोडणार नाही. या 3 दिवसामध्ये हा प्रश्न आता ऊर्जा मंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे. काल स्वतः केंद्रीय साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्हाला मंत्रालयातून फोन आलेला आहे तर तुमच्या तालुक्याची सर्व टिपणी तयार करा. आम्ही आता ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ स्तरावर हीच मागणी करतोय. 3 दिवस झाले त्या देवके इथून जरी गेला असेल तो सुटलेला नाहीये. त्याला डिसमिस करा, सेवेतून बडतप करा त्याला, कारण त्यांनी आपल्याला अंधारात ठेवलेलं आहे. मी मागे एकदा पण सांगितलेलं आहे त्या तुमच्या लाईट ज्या शटडाऊन केलं जातं त्याच्या मागे पण मोठं कट कारस्थान आहे. त्या दरम्यान किती लोकांनी जनरेटर घेतले, किती लोकांनी इन्व्हर्टर घेतले, त्या कंपन्यांचं कमिशन कोणी खाल्लं, याचा सुद्धा आता आम्ही अभ्यास करायला लागलेलो आहे. आणि महत्वाची गोष्ट, या आंदोलनाचा यश सांगतो, आम्ही जिंकलेलोच आहोत. आज तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्ती फिडरची चर्चा करतोय, इनकमरची चर्चा करतोय, कंडक्टरची चर्चा करतोय, डीपीची चर्चा करतोय, तारांची चर्चा करतोय. हे मोठं यश आहे त्याच्यातलं, कारण लोक आता चर्चा करायला लागलेले आहेत. आज प्रत्येक नागरिक, उद्या जरी समजा हे आंदोलन संपलं त्याची विश्लेषण होणार आहे, किती यशस्वी झालं किती अयशस्वी झालं. परंतु आम्ही अशी एक ताकद दिलेली आहे समितीने का इथला तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती जाऊन तिथं भांडू शकतो, त्यांच्याशी वाद करू शकतो का आमचा हक्क काय आणि अधिकार आहे. हा सर्वात मोठा विजय आहे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. गेल्या वर्षी आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला आणि आज स्वातंत्र्याच्या दिवशी लोकशाहीचा 4था स्तंभ आपण जो मानतो, पत्रकार, आज पत्रकारांनी आज कर्जत संघर्ष समितीच्या या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा दिला असून आज स्वतः ते पत्रकार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. स्वातंत्र्य दिनी पत्रकाराला उपोषणाला बसावं लागतंय, यापेक्षा काही मोठी शोकांतिका आपण सांगू शकत नाही. मानवी मूलभूत गरजा आपण बघितला, अन्न वस्त्र निवारा, आज वीज तितकीच मूलभूत गरज झालेली आहे. परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही त्या मूलभूत गरजेसाठी आपल्याला उपोषणाला बसावं लागतं, ही मोठी खेदाची बाब आहे. या ठिकाणी मी महावितरणचा कंपनीचा जाहीर निषेध करतो. संघर्ष समितीचे मुख्य आमचे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी ही चळवळ उभी केलेली आहे आणि ह्या चळवळीला तालुक्यातूनच नव्हे तर पूर्ण कर्जत शहरातील ग्रामीण भागातून एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज साखळी उपोषणाचा 4था दिवस आहे. लोकप्रतिनिधी येतात, अधिकारी येतात, फक्त भेटीगाठी होतात, तोडगा मात्र निघत नाहीये. कुठेतरी तोडगा आता निघाला पाहिजे. खरं तर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. या गोष्टीचं गांभीर्य कदाचित महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही. लवकरच हे साखळी उपोषण स्थगित झालं नाही तर एक वेगळ्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल कदाचित. याची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.